आशिष कुरकुरे, इयत्ता 6वी गट 3. मी इर्विंग टेक्सास USA येथे राहते. संस्कृत संस्कृती संवर्धन तर्फे आयोजित या स्पर्धेत मी श्री रावण रचित शिव तांडव स्तोत्र यातील 2 श्लोक म्हणणार आहे आणि त्यांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्लोक पहिला. जयत्वदभ्रविभ्रमप्रमद्भुजङ्गमश्वसद्विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालः व्यवाट् थिमित्थिमित्थिमित्त्वनन्मृदङ्गतुङ्गमङ्गलध्वनिक्रमः प्रवर्तितप्रचण्डताण्डवः शिवः. आता पहिल्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते. जयतद म्हणजे भगवान शंकर, प्रमद म्हणजे प्रचंड वेगाने फिरणारा, भुजंगम म्हणजे साप, श्वसद म्हणजे श्वास, निर्गमत म्हणजे निघणारा, क्रमस्फुरत म्हणजे क्रमाने नियमित स्फुरणाऱ्या, करालभाल म्हणजे कपाळावरील अग्नी आणि हव्यवाट म्हणजे पसरत आहे. आता पहिल्या ओळीचा पूर्ण अर्थ सांगते. भगवान शंकराच्या मस्तकावरील प्रचंड वेगाने फिरणाऱ्या सापाच्या नियमित निघणाऱ्या श्वासाने म्हणजेच फुतकार्याने त्यांच्या कपाळावरील अग्नी पसरत आहे. आता दुसऱ्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते. थिमित 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 म्हणजे मृदंगाचा आवाज, थनन म्हणजे ध्वनी आवाज, मृदंग म्हणजे मृदंग वाद्य, तुंग म्हणजे मोठं, मंगल म्हणजे शुभ किंवा मंगल असा, ध्वनिक्रम म्हणजे क्रमवार ध्वनी, प्रवर्तित म्हणजे करत आहे, प्रचंड म्हणजे भयंकर, तांडव म्हणजे तांडव नृत्य आणि शिव म्हणजे भगवान शंकर. तर दुसऱ्या ओळीचा पूर्ण अर्थ सांगते. मृदंगाच्या प्रचंड मोठ्या मंगल धिमीत थिमीत थिमीत अशा क्रमवार आवाजावरती भयंकर तांडव नृत्य करणाऱ्या भगवान शंकर यांच्या जयसो. आता संपूर्ण श्लोकाचा एकत्रित अर्थ सांगते. भगवान शंकराच्या मस्तकावरील प्रचंड वेगाने फिरणाऱ्या सापाच्या नियमित निघणाऱ्या श्वासाने म्हणजेच फुतकार्याने त्यांच्या कपाळावर अग्नी पसरत आहे. मृदंगाच्या प्रचंड मोठ्या मंगल धिमीत थिमीत थिमीत अशा क्रमवार आवाजावरती भयंकर तांडव नृत्य करणाऱ्या भगवान शंकर यांच्या जयसो. तर श्लोक दुसरा. दृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्तजोर्गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुरद्विपक्षपक्षयोः तृणारविन्दचक्षुषोः प्रजामही महेन्द्रयोः समप्रवृत्तिकः कदा सदाशिवं भजाम्यहम्. तर पहिल्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते. दृशद्वी म्हणजे दगड, चित्र म्हणजे सुंदर, तल्पयोर म्हणजे आसन, भुजंग म्हणजे साप, मौक्तिक म्हणजे मोत्याची, सजोर म्हणजे माळा, गरिष्ठ म्हणजे मूल्यवान, रत्न म्हणजे रत्न, लोष्टहो लोष्ट म्हणजे माती किंवा ढेकूळ, सुहृद म्हणजे मित्र, विपक्ष म्हणजे शत्रू आणि पक्षयो म्हणजे पक्षांमधील. तर पहिल्या ओळीचा पूर्ण अर्थ सांगते. एखाद्याकडे दगडाचे आसन असेल किंवा सुंदर आसन असेल, एखाद्याकडे गळ्यात सापाची माळा असेल किंवा मोत्याची माळा असेल, एखाद्याकडे मूल्यवान असे रत्न असेल किंवा माती असा ढेकूळ असेल अर्थात निर्धनता असेल, कोणी मित्र असेल किंवा शत्रू असेल अशा दोन्हींमध्ये. तर दुसऱ्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते. तृणार म्हणजे गवताप्रमाणे, विंद म्हणजे सुंदर, चक्षुषो म्हणजे डोळे, प्रजा म्हणजे सामान्य प्रजा, मही महेंद्र हो म्हणजे पृथ्वीचा राजा, समप्रवृत्तिकः म्हणजे समान प्रवृत्ती, कदा म्हणजे कधी, सदाशिवम म्हणजे भगवान शंकर आणि भजाम्यहम म्हणजे मी कधी भक्ती करेल किंवा पूजेल. तर दुसऱ्या ओळीचा पूर्ण अर्थ सांगते. एखाद्याचे डोळे गवताप्रमाणे असतील म्हणजे कुरूप असतील अथवा सुंदर असतील, सामान्य प्रजा असेल अथवा पृथ्वीचा राजा असेल, अशा सर्वांच्या ठिकाणी समान प्रवृत्ती ठेवणाऱ्या भगवान शंकरांची मी कधी भक्ती करेल किंवा पूजेल. तर संपूर्ण श्लोकाचा एकत्रित अर्थ सांगते. एखाद्याकडे दगडाचे आसन असेल किंवा सुंदर आसन असेल, एखाद्याकडे गळ्यात सापाची माळा असेल किंवा मोत्याची माळा असेल, एखाद्याकडे मूल्यवान असे रत्न असेल किंवा माती असा ढेकूळ असेल अर्थात निर्धनता असेल, कोणी मित्र असेल किंवा शत्रू असेल अशा दोन्हींमध्ये, एखाद्याचे डोळे गवताप्रमाणे असतील म्हणजे कुरूप असतील अथवा सुंदर असतील, सामान्य प्रजा असेल अथवा पृथ्वीचा राजा असेल, अशा सर्वांच्या ठिकाणी समान प्रवृत्ती ठेवणाऱ्या भगवान शंकरांची मी कधी भक्ती करेल किंवा पूजेल. सगळ्यात शेवटी या स्पर्धेचे संयोजक माननीय श्री आदिनाथ सातपुते सर यांचे विशेष आभार आणि सगळ्यांना धन्यवाद.